नमस्कार, मी किशोर अग्रवाल। आज छत्रपती संभाजीनगर येथे मी आलेलो आहे कुलस्वामिनी मंगल कार्यालय येथे। या ठिकाणी कुलस्वामिनी प्रतिष्ठानातर्फे 21,000 बुंदीच्या लाडूचा प्रसाद करण्यात येत आहे। त्यानिमित्त आपण श्री विलास कोरडे साहेब यांची भेट घेतली आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। याबद्दल तुम्ही काय सांगाल? अयोध्या येथील जे मंदिर चालू आहे, राम मंदिर, श्रीरामाचं मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे 22 जानेवारीला। आणि हा दिवस सगळीकडे दिवाळी म्हणून साजरा होतोय, पूर्ण भारतभर। मग आपणही कुठं ना कुठं छान काम करावं, उत्साह वाढावा, आनंद घ्यावा, यासाठी आम्ही हे 21,000 लाडू केलेले आहे। आणि इथे जे दिसतं श्रीराम या नावाचीच आम्ही लाडूची सजावट केलेली आहे। 11,000 लाडूची सजावट श्रीराम म्हणून तुम्हाला दिसत आहे। आणि हे छानसं एक मंदिर आहे जे 20 फुटी रुंद आहे, 12 फुटी उंच आहे। तेही रांगोळीने सजावट केलेली आहे। त्यावर आम्ही फेविकॉल वापरला आणि 50 किलो रांगोळी वापरून पेंटिंग छान केलेली आहे। कुठं ना कुठं छानसा उपक्रम सामाजिक व्हावा। आणि यातील खेड्यामध्ये पण आम्ही 10,000 लाडू वाटणार आहोत, शहरभरही 11,000 लाडू वाटणार आहोत। तो एक आनंद आहे आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी एक श्रीराम रथ पण आम्ही चांगला तयार केलेला आहे, त्यातून मिरवणूक काढून हे सगळे वाटप होणार आहे। या कार्यक्रमाला किती दिवस लागले तुम्हाला सुरुवात करायला, तयारी करायला? हे सर्व आम्ही 8 दिवसापासून चालू आहे। 8 दिवसामध्ये आमचे इथलेच मित्र परिवार आणि कुलस्वामिनी परिवारचे सर्वजणांनी हे मंदिर केलं होतं। आणि हे 3 दिवसापासून लाडू चालू आहे। अहोरात्र 35 जण मजूर आहेत, 3 आचार्य आहेत आणि आम्ही सर्व आहोत सजावट करत आहोत। राम मंदिरासाठी सगळ्यांना शुभेच्छा। आणि हे विलास कोरडे प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये असेच अग्रेसर असतात, त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा। धन्यवाद।